नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर नीता गायकवाड आपल्या एमपीएससी आणि यूपीएससी कट्टा या फ्री एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत की कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण प्रश्नावली मी तयार केली आहे उत्तरांसहित. तर आता ड्यू टू कोविड-19 वी नीड टू स्टे ॲट आवर होम, बी सेफ अँड बी हेल्दी. सो लेट्स स्टार्ट फॉर टुडेज लेक्चर. अँड आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत मध्ययुगीन भारताचा इतिहास. दिल्ली सल्तनत हा एक टॉपिक आहे की ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून जातो आणि त्याच्यामुळे सोपे प्रश्न असून सुद्धा आपण स्कोर करू शकत नाही. सो महत्वाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत थोडक्यात. पहिला प्रश्न आहे, इसवी सन 712 मध्ये मुहम्मद बिन कासिमने इसवी सन 712 मध्ये मुहम्मद बिन कासिमने सिंधवर स्वारी करून सिंधचा राजा कोण याचा पराभव केला? याचं करेक्ट आन्सर आहे दाहिर. मुहम्मद गझनी याने भारतावर एकूण किती वेळा स्वाऱ्या केल्या होत्या? तर 17 वेळा स्वाऱ्या केल्या होत्या. इसवी सन 1192 मध्ये मोहम्मद घोरी याने भारतावर स्वारी करून अजमेर व दिल्लीचा राजा कोण यास पराभूत करून ठार मारले? तर यांनी पृथ्वीराज चौहान यास पराभूत करून ठार मारले. मोहम्मद घोरी याने अजमेर व दिल्लीचा राजा पृथ्वीराज चौहान याचा कोणत्या लढाईत पराभव केला? तराईची दुसरी लढाईमध्ये. मोहम्मद घोरीच्या भारतावरील आक्रमणाच्या वेळी कोण हा कनौजचा राजा होता? आणि 1193 मध्ये मोहम्मद घोरीने चंद्रावळच्या लढाईत त्याचाही पराभव केला. याचं करेक्ट आन्सर आहे आपलं जयचंद राठोड. दिल्लीच्या सल्तनतीवर गुलाम घराण्याने कोणत्या काळात राज्य केले? याचं करेक्ट आन्सर आहे आपलं इसवी सन 1206 ते 1290. नेक्स्ट आपण पाहूयात, भारताच्या इतिहासातील कोणता कालखंड हा दिल्ली सल्तनतीचे किंवा सुलतानशाहीचा कालखंड म्हणून ओळखला जातो? तर याचं आपलं करेक्ट आन्सर आहे इसवी सन 1206 ते 1526. भारताच्या नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात दिल्लीच्या तख्तावर आपली सत्ता प्रस्थापित करणारे पहिले मुस्लिम घराणे म्हणून कोणत्या घराण्याचा उल्लेख केला जातो? करेक्ट आन्सर इज गुलाम घराणे. हे मुस्लिम घराण्यातलं पहिलं घराणं ज्याने आपल्या भारतात दिल्लीच्या तख्तावर आपली सत्ता प्रस्थापित केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इसवी सन 1206 मध्ये दिल्लीच्या गादीवर आलेल्या गुलाम घराण्याचा संस्थापक कोण होता? तर गुलाम घराण्याचा संस्थापक कोण आहे याचं जर करेक्ट आन्सर तुम्हाला माहित नसेल तर हे आहे कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक याला गुलाम घराण्याचा संस्थापक असे म्हणतात. आणि मुस्लिम घराणे प्रथम कोणी स्थापन केले? तर गुलाम घराण्यांनी. कुतुबुद्दीन ऐबक याच्यानंतर त्याचा मुलगा कोण हा दिल्लीच्या गादीवर बसला, पण त्याची कारकीर्द अल्पजीवी ठरली. सो याचं करेक्ट आन्सर आहे आपलं आराम शहा. डॉक्टर आर सी मुजुमदार व इतर काही इतिहासकार यांच्यामध्ये कोण हा गुलाम घराण्यातील सर्वश्रेष्ठ सुलतान होता? करेक्ट आन्सर आहे शमसुद्दीन इल्तुतमिश. नेक्स्ट आपण पाहूयात की कोणाच्या कारकिर्दीत दिल्लीचा ऐतिहासिक कुतुब मिनार बांधून पूर्ण झाला? तर दिल्लीचा जो कुतुब मिनार आहे तो शमसुद्दीन अल्तमश यांच्या कारकिर्दीत बांधून पूर्ण झाला. आणि शमसुद्दीन इल्तुतमिश हा कोणत्या घराण्यातील सुलतान होता? सो जसं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की शमसुद्दीन इल्तुतमिश हा गुलाम घराण्यातील सुलतान होता. दिल्लीच्या गादीवर बसलेली पहिली मुसलमान राज्यकर्ती ही कोण होती? तर रजिया सुलताना. आणि रजिया सुलताना ही कोणत्या सुलतानाची मुलगी होती? तर शमसुद्दीन इल्तुतमिश यांची ती मुलगी होती. दिल्लीच्या गादीवर बसलेली राज्यकर्ती रजिया सुलताना हिचा कालखंड कोणता होता? हिचा जो कालखंड होता तो इसवी सन 1236 ते 1240. नेक्स्ट पाहूयात, इसवी सन 1266 ते 1287 या काळात दिल्लीच्या गादीवर असलेल्या गुलाम वंशीय सुलतानाचे नाव काय होते? सो याचं करेक्ट आन्सर आहे आपलं गियासुद्दीन बलबन. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या कालखंडात खिलजी घराणे कोणत्या काळात सत्तेवर होते? तर खिलजी घराण्याचा कालखंड आहे इसवी सन 1290 ते 1320. खिलजी घराण्याचा संस्थापक कोण होता? खिलजी घराण्याच्या संस्थापकाचे नाव आहे जलालुद्दीन खिलजी. आणि जलालुद्दीन खिलजी याचा पुतण्या व जावई असलेल्या कोण याने जलालुद्दीनचा खून करून दिल्लीची सत्ता मिळवली? तर त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी. जलालुद्दीन खिलजीच्या काळात अल्लाउद्दीन खिलजी याने दक्षिणेतील देवगिरीवर स्वारी केली. त्यावेळी देवगिरीवर कोणाचे राज्य होते? देवगिरीवर यादव या घराण्याचे राज्य होते. अल्लाउद्दीन खिलजी पुढे देवगिरीच्या रामचंद्र देव याने शरणागती पत्करली, पण रामचंद्र देवाचा पराक्रमी पुत्र कोण याने अल्लाउद्दीनशी जोरदार युद्ध केले, तथापि त्यात अल्लाउद्दीन कडून त्यांचा पराभव झाला. करेक्ट आन्सर आहे शंकरदेव. अल्लाउद्दीन खिलजी यांची कारकीर्द अशी होती, म्हणजेच यांचा कारकिर्दीचा जो कालखंड आहे तो आपल्याला सांगायचा आहे. अल्लाउद्दीन खिलजी यांचा कारकिर्दीचा कालखंड आहे इसवी सन 1296 ते 1316. नेक्स्ट आपण पाहूया, अल्लाउद्दीन खिलजीने गादीवर आल्यावर रणथंबोर जिंकून घेण्यासाठी आपले सेनाधिकार उलुग खान व नसरत खान यांना प्रचंड सैन्यानिशी तिकडे रवाना केले. आणि त्यावेळी रणथंबोरचा राजा हा कोण होता? रणथंबोरच्या राजाचं नाव आहे राजा हमीरदेव.
नेक्स्ट, रणथंबोर जिंकून घेण्याच्या प्रयत्नात अल्लाउद्दीन खिलजीचा एक प्रमुख सेनापती ठार झाला, तर त्या सेनापतीचं नाव होतं नसरत खान. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील राजपुतांचे एक महत्त्वाचे राज्य मेवाड जिंकून घेण्यासाठी अल्लाउद्दीनने मेवाडची राजधानी चित्तोडवर स्वारी केली आणि या स्वारीच्या वेळी मेवाडचा राजा कोण होता? मेवाडचा राजा होता महाराणा रत्नसिंह. अल्लाउद्दीन खिलजीच्या अखेरच्या काळात त्याच्यावर त्याचा एक सरदार याचा प्रभाव वाढला व अल्लाउद्दीन त्याच्याच सल्ल्याप्रमाणे राज्यकारभार चालवू लागला. करेक्ट आन्सर आहे आपलं मलिक काफूर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? अल्लाउद्दीन खिलजीने सत्तेवर आल्यावर आपले हेर खाते कार्यक्षम बनविले. अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या राज्यात बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे भाव निश्चित केले. अल्लाउद्दीन खिलजीने हिंदू धर्मीयांच्या बाबतीत उदारमतवादी व सहिष्णू धोरण स्वीकारले आणि अल्लाउद्दीन खिलजी हा कार्यक्षम प्रशासक होता. यापैकी आपलं करेक्ट आन्सर आहे की क हे विधान आपलं बरोबर नाहीये की अल्लाउद्दीन खिलजीने हिंदू धर्मीयांच्या बाबतीत उदारमतवादी आणि सहिष्णू धोरण स्वीकारले. हे इनकरेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आपण पाहूयात, अल्लाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर खिलजी घराण्यात जे सुलतान होऊन गेले त्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा अंतर्भाव होत नाही? सो याचा करेक्ट आन्सर आहे जलालुद्दीन खिलजी याचा अंतर्भाव याच्यामध्ये होत नाही. दिल्लीच्या खिलजी घराण्यातील एक सुलतान कुतुबुद्दीन मुबारक शाह यास ठार करून कोण हा सुलतान बनला? सो याचा करेक्ट आन्सर आहे नासिरुद्दीन खुसरो खान. दिल्लीच्या गुलाम घराण्याच्या पतनानंतर दिल्लीची सत्ता ही कोणत्या घराण्याकडे गेली? दिल्लीच्या गुलाम घराण्याच्या पतनानंतर दिल्लीची सत्ता ही खिलजी घराण्याकडे गेली. म्हणजेच गुलाम घराण्यानंतर खिलजी घराणे सत्तेवर आले. दिल्लीच्या खिलजी घराण्याच्या पतनानंतर दिल्लीची सत्ता ही कोणत्या घराण्याकडे गेली? तुगलक. आता इथे लक्षात ठेवा फ्रेंड्स, लक्षात ठेवायला फार सोपं आहे की दिल्लीवर पहिलं घराणं कोणतं झालं? गुलाम घराणं. त्याच्यानंतर झालं खिलजी आणि खिलजी नंतर तुगलक. गुलाम घराणं, खिलजी घराणं आणि तुगलक. गुलाम घराण्याच्या पतनानंतर खिलजी आले आणि खिलजी घराण्याच्या पतनानंतर सत्तेवर आले तुगलक घराणे. ह्या 3 गोष्टी लक्षात घ्या. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळातील तुगलक घराण्याचा कालखंड कोणता होता? सो तुगलक घराण्याचा जो कालखंड होता तो होता इसवी सन 1320 ते 1414. तर हा जो प्रश्न आहे फार महत्वाचा आहे की कोण हा दिल्लीच्या तुगलक घराण्याचा संस्थापक होय? तर तुगलक घराण्याच्या संस्थापकाचे नाव होते गियासुद्दीन तुगलक. नेक्स्ट आहे, गियासुद्दीन तुगलक याचा कोणत्या ठिकाणी मंडप कोसळून अपघाती मृत्यू झाला? गियासुद्दीन तुगलक याचा कोणत्या ठिकाणी मंडप कोसळून मृत्यू झाला? तर ते आहे अफगाणपूर हे ठिकाण. मोहम्मद तुगलक याचे पूर्वीचे नाव काय होते? मोहम्मद तुगलक याचे पूर्वीचे नाव होते इब्राहिम. मोहम्मद तुगलकची कारकीर्द काय होती? मोहम्मद तुगलक यांची कारकीर्द होती इसवी सन 1325 ते 1351. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? मोहम्मद तुगलकाने योजनापूर्वक अपघात घडवून आणून आपल्या बापास ठार केले आणि स्वतः गादी बळकावली असा आरोप काही इतिहासकारांनी केला आहे. मोहम्मद तुगलकाने सोन्या चांदीच्या नाण्यांऐवजी तांब्याची नाणी चलनात आणण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद तुगलकाने आपली दिल्लीची राजधानी बदलून ती आग्रा येथे हलविण्याची योजना केली. मोहम्मद तुगलकाला काही इतिहासकारांनी लहरी व वेडा ठरवले होते. सो याचा आपलं करेक्ट आन्सर आहे क हे विधान बरोबर नाहीये की मोहम्मद तुगलकाने आपली दिल्लीची राजधानी बदलून ती आग्रा येथे हलविण्याची योजना आखली. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की याच्यामध्ये पण आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे जे विधान बरोबर नाही ते. याच्यामध्ये ऑप्शन आहे, मोहम्मद तुगलकाने आखलेल्या काही योजना अव्यवहार्य ठरल्या असल्या तरी तो विद्वान व प्रतिभाशाली राज्यकर्ता होता असे काही इतिहासकारांचे मत आहे. व मोहम्मद तुगलकाच्या कारकिर्दीत त्याला राज्यांतर्गत अनेक उठावांना तोंड द्यावे लागले. आहे, मोहम्मद तुगलकाच्या काळातच दक्षिण भारतात बहामनी राज्याची स्थापना झाली. मोहम्मद तुगलकाच्या काळातच भारतावर तैमूरलंगने स्वारी करून लुटालूट केली व प्रजेची अमानुष हत्या केली. सो याच्यामध्ये इनकरेक्ट जे आन्सर आहे, जे चुकीचं विधान आहे 39व्या प्रश्नामध्ये आपल्या ते आहे की मोहम्मद तुगलकाच्या काळातच भारतावर तैमूरलंगने स्वारी करून लुटालूट केली आणि प्रजेची अमानुष हत्या केली. हे चुकीचं विधान आहे. नेक्स्ट आपण पाहूया की मोहम्मद तुगलक याच्या मृत्यूनंतर कोण हा तुगलक घराण्याचा व दिल्लीचा सुलतान बनला? मोहम्मद तुगलक याच्यानंतर दिल्लीचा जो सुलतान बनला त्याचं नाव आहे फिरोजशाह तुगलक. मोहम्मद बिन तुगलक याच्या मृत्यूनंतर तुगलक घराण्यात जे सुलतान होऊन गेले त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या सुलतानांचा अंतर्भाव होत नाही? गियासुद्दीन तुगलक, अबू बकर, नसरुद्दीन मोहम्मद, अल्लाउद्दीन सिकंदर. सो याच्यापैकी गियासुद्दीन तुगलक यांचा अंतर्भाव याच्यामध्ये होत नाही. दिल्लीच्या तुगलक घराण्याचा सुलतान फिरोजशाह तुगलक याची कारकीर्द अशी होती. सुलतान फिरोजशाह तुगलक याची जी कारकीर्द आहे म्हणजे मोहम्मद तुगलक नंतर फिरोजशाह तुगलक हा गादीवर आला मोहम्मद तुगलकच्या मृत्यूनंतर आणि
फिरोजशाह तुघलक यांची जी कारकीर्द होती ती होती इसवी सन 1351 ते 88. दिस इज द करेक्ट आन्सर. सुलतान फिरोजशाह तुघलक याच्या कारकिर्दीच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे? इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. फिरोजशाह तुघलक यांनी आपल्या राज्यात शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी यमुना कालवा, सतलज कालवा असे कालवे काढले. त्याने आपल्या राज्यात अनेक सुंदर इमारती बांधल्या, उद्याने तयारी केली. त्याने जौनपूर, फिरोजाबाद, फतेहाबाद इत्यादी नवीन शहरे वसवली. त्याचा गुलामगिरीच्या प्रथेस तीव्र विरोध होता आणि ती प्रथा बंद करण्यासाठी त्याने आज्ञा काढल्या होत्या. सो याच्यामधलं आपलं इनकरेक्ट सेंटेन्स आहे की त्याचा गुलामगिरीच्या प्रथेस तीव्र विरोध होता आणि ती प्रथा बंद करण्यासाठी त्याने आज्ञा काढल्या होत्या. नेक्स्ट आहे की याच्यामध्ये पण आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स चुकीचं विधान ओळखायचं आहे. फिरोजशाह तुघलक याने आपला काका मुहम्मद तुघलक याची हत्या करून दिल्लीची गादी मिळवली. आहे फिरोजशाह तुघलक यांनी आपल्या राज्यात हिंदूंवर जिझिया कर लादला. आहे फिरोजशाह तुघलकाने शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी कालवे काढले आणि शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी वापरल्यास त्यांच्याकडून शेतीच्या उत्पन्नाच्या 1.5 इतकी पाणीपट्टी घेण्यात यावी असा नियम केला. आहे आपला फिरोजशाह तुघलक हा विद्या व कला यांचा आश्रयदाता होता. सो याच्यापैकी हे जे सेंटेन्स आहे ते इनकरेक्ट आहे की फिरोजशाह तुघलक यांनी आपला काका मुहम्मद तुघलक याची हत्या करून दिल्लीची गादी मिळवली. हे सेंटेन्स चुकीचं आहे. आता इथे पहा, तैमूरलंगने भारतावर स्वारी केली तेव्हा भारतात दिल्लीच्या गादीवर कोणत्या घराण्याची सत्ता होती? जेव्हा तैमूरलंगने स्वारी केली तेव्हा दिल्लीच्या गादीवर तुघलक घराण्याची सत्ता होती. तैमूरलंगने भारतावर स्वारी केली तेव्हा भारतात दिल्लीच्या गादीवर कोणत्या सुलतानाची सत्ता होती? सो त्यावेळेस जो सुलतान होता तुघलक घराण्यातला तो होता नसरुद्दीन मोहम्मद. तुघलक घराण्याच्या पतनानंतर दिल्लीवर कोणत्या घराण्याने आपली सत्ता प्रस्थापित केली होती? सो हे आहे सय्यद घराणं. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात दिल्लीवर सत्ता गाजविणाऱ्या सय्यद घराण्याचा कालखंड कोणता होता? सय्यद घराण्याचा जो कालखंड इसवी सन आहे 1414 ते 51. नेक्स्ट पाहूयात, कोण हा सय्यद घराण्याचा संस्थापक होय? सय्यद घराण्याचा संस्थापक होता हा खिजर खान. दिल्लीच्या सय्यद घराण्यातील सुलतान खिजर खान याच्या कारकिर्दीचा कालखंड कोणता होता? तर इसवी सन 1414 ते 21. खालीलपैकी कोणते विधान दिल्ली सुलतानशाहीच्या घराण्यासंदर्भात वस्तुस्थितीला धरून नाही? की गुलाम घराणे हे सुलतानशाहीच्या काळातील सर्वात पहिले घराणे होय. हे करेक्ट आन्सर आहे. सय्यद घराण्यानंतर लोधी घराणे दिल्लीच्या सत्तेवर आले. गुलाम घराण्याच्या अगोदर दिल्लीची गादी खिलजी घराण्याकडे होती आणि तुघलक घराण्याच्या पतनानंतर दिल्लीच्या गादीवर सय्यद घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. सो फ्रेंड्स, यापैकी इनकरेक्ट सेंटेन्स जे आहे की गुलाम घराण्याच्या अगोदर दिल्लीची गादी खिलजी घराण्याकडे होती. हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे, कारण सर्वात पहिलं जे घराणं होतं ते गुलाम घराणं होतं. गुलाम घराण्यानंतर मग खिलजी नंतर तुघलक या घराण्यांची सत्ता प्रस्थापित झाली. आता 52वा प्रश्न आहे की सय्यद घराण्यातील सुलतान खिजर खान याच्या कारकिर्दीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? की खिजर खानाने दौलत खान लोधीचा पराभव करून दिल्लीची सत्ता मिळवली. खिजर खान अतिशय जुलमी व क्रूर वृत्तीचा असल्याने प्रजेच्या मनात त्याच्याविषयी मोठा असंतोष होता. तैमूरलंगने जिंकलेल्या भारतीय प्रदेशाची व्यवस्था पाहण्यासाठी त्याने खिजर खानाची नियुक्ती केली होती आणि खिजर खानाच्या कारकिर्दीत त्याच्या विरुद्ध उठाव करण्याचे प्रयत्न काही जणांनी केले. सो फ्रेंड्स, याच्यापैकी चुकीचं जे आपलं सेंटेन्स आहे ते आहे खिजर खान अतिशय जुलमी आणि क्रूर वृत्तीचा असल्याने प्रजेत त्याच्याविषयी मोठा असंतोष होता. हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे. नेक्स्ट पाहूया आपण, खिजर खानाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा कोण हा दिल्लीच्या गादीवर आला? तर खिजर खानाच्या मुलाचं नाव होतं मुबारक शहा. तो गादीवर आला. सय्यद घराण्याच्या पतनानंतर दिल्लीची सत्ता ही कोणत्या घराण्याकडे गेली? सय्यद घराण्यानंतर लोधी घराणं सत्तेवर आलं. दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील लोधी घराण्याचा कालखंड, सय्यद घराण्यानंतर लोधी घराणे गादीवर आले आणि लोधी घराण्याचा जो कालखंड होता तो होता इसवी सन 1451 ते 1526. दिल्लीच्या लोधी घराण्याचा संस्थापक कोण होता? दिल्लीच्या लोधी घराण्याचा संस्थापक होता बहलोल लोधी. तुम्ही इब्राहिम लोधी म्हणाल, पण करेक्ट आन्सर आहे बहलोल लोधी. बहलोल लोधी याने कोणाच्या मदतीने दिल्लीची गादी मिळवली होती व त्याची आपला वजीर म्हणूनही नियुक्ती केली होती, पण पुढे लवकरच बहलोल लोधीने त्याला ठारही केले. सो याचं करेक्ट आन्सर आहे हमीद खान. बहलोल लोधी याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सिकंदर शहा या नावाने दिल्लीच्या गादीवर आला आणि सिकंदर शहाचे पूर्वीचे नाव काय होते? तर सिकंदर शहाचे पूर्वीचे नाव होते निजाम खान. नेक्स्ट पाहूयात आपण, सिकंदर लोधीच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा कोण हा दिल्लीच्या गादीवर आला होता? सिकंदर लोधीच्या मोठ्या मुलाचं नाव होतं इब्राहिम लोधी. इब्राहिम लोधीचा कालखंड कोणता होता तो आपण आता इथे पाहूयात.
करेक्ट कालखंड आहे इसवी सन 1517 ते 1526. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इब्राहिम लोदीने मेवाडचे राजपूत राज्य जिंकून घेण्यासाठी मेवाडवर प्रचंड सैन्यानिशी स्वारी केली, पण मेवाडचा राजा कोण याच्याकडून त्याच्या सैन्याला पराभूत व्हावे लागले. इब्राहिम लोदीला पराभूत करणारा मेवाडचा राजा कोण, हा जर प्रश्न परीक्षेला आला तर तुम्हाला करेक्ट आन्सर माहित असायला हवं, महाराजा संग्रामसिंह उर्फ राणा संग. दिल्ली सुलतानशाहीच्या काळात दिल्लीवर निरनिराळ्या घराण्यांनी राज्य केले आणि या घराण्यांपैकी सुलतानशाहीतील शेवटचे घराणे कोणते होते? सुलतानशाहीतील शेवटचे घराणे होते लोधी घराणे. दिल्ली सुलतानशाहीच्या काळात राज्याची सत्ता सुलतानाच्या हाती एकवटलेली होती आणि राज्यकारभारात सुलतानानंतर त्याच्या प्रधानमंत्र्याला महत्वाचे स्थान लाभलेले असते. त्याला सुलतानाचा प्रतिनिधी मानले जात असे आणि या प्रधानमंत्र्याला काय म्हटले जात असत? तर त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये प्रधानमंत्र्याला वजीर असे म्हटले जात. नेक्स्ट पाहूयात, सुलतानशाहीत सुलतानाच्या खालोखाल वजिरांचे स्थान होते आणि पुढील काळात वजिराला असेही म्हटले जाऊ लागले. ख्वाजा जहान असे वजिराला म्हटले जाऊ लागले. सुलतानशाहीत राज्याची विभागणी निरनिराळ्या प्रांतात करण्यात आली होती. त्यांपैकी काही मोठे तर काही लहान प्रांत होते. जे मोठे प्रांत होते त्यांना काय म्हटले जात असत? तर त्याला अकलीम किंवा विलायत असे म्हटले जात. सुलतानशाहीच्या काळात प्रांतांची विभागणी ही जिल्ह्यांमध्ये करण्यात आली होती आणि या जिल्ह्यांच्या प्रमुखाला काय म्हटले जात? सुलतानशाहीच्या काळात जिल्ह्यांच्या प्रमुखाला शिकदार असे म्हटले जात. दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील हिंदूंच्या सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? की या काळात हिंदू धर्मात अनेक दोष निर्माण झाले होते. या काळात स्त्रियांची सामाजिक स्थिती फारच खालावलेली होती, त्यांना शिक्षण घेता येत नव्हते. हिंदू धर्मियात बालविवाह व बहुपत्नी विवाह मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. समाजातील जातीपातींचे निर्बंध सैल होऊ लागले आणि समाजात अस्पृश्यता पाळली जात नव्हती. सो फ्रेंड्स, यापैकी जे चुकीचं आन्सर आहे ते आहे की समाजातील जातीपातींचे निर्बंध सैल होऊ लागले आणि अस्पृश्यता पाळली जात नव्हती. इनकरेक्ट सेंटेन्स आहे. पुढे पाहूयात आपण 68वा प्रश्न, सुलतानशाहीच्या काळात हिंदू धर्मियांवर जिजिया कर लादण्यात आला होता. सामान्यतः ब्राह्मणांना या करापासून सूट दिली जात असे, पण कोणत्या सुलतानाने प्रथमच ब्राह्मणांवरही हा कर लादला होता? तर तो सुलतान होता फिरोज तुघलक. सुलतानशाहीच्या काळातील कोणत्या इतिहासकाराने ताज उल मासिद हा ग्रंथ लिहिला? लक्षात ठेवा फ्रेंड, परीक्षेला येण्यासारखा प्रश्न आहे. सुलतानशाहीच्या काळातील हसीम निजामी या इतिहासकाराने ताजुल मासिद हा ग्रंथ लिहिला. जियाजुद्दीन बर्नी या इतिहासकाराने कोणता ग्रंथ लिहिला? जियाजुद्दीन बर्नी याने तारीख-ए फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला. सुलतानशाहीच्या काळातील प्रसिद्ध कवी अमीर खुसरो याने अनेक ग्रंथ लिहिले आणि खालीलपैकी त्याने न लिहिलेला ग्रंथ कोणता होता? सो सुलतानशाहीच्या काळातील प्रसिद्ध कवी अमीर खुसरो याचे जे ग्रंथ आहेत त्यांची नावं होती खजरा तुल फतह, तुगलकनामा आणि तारिक-ई-अलाई. तारिक-ई-मुश्तकी हा त्याने लिहिलेला ग्रंथ नाहीये. सो इथे लक्षात घ्या, अमीर खुसरो यांनी लिहिलेला ग्रंथ खजरातुल फतह, तुगलकनामा, तारिक-ई-अलाई. तारिक-ई-मुश्तकी हा अमीर खुसरो यांनी लिहिलेला ग्रंथ नाहीये. अल्लाउद्दीन खिलजी यांनी अनेक इमारती बांधल्या होत्या. खालीलपैकी कोणती इमारत त्याच्या काळातली नाहीये? आता शिरीचा किल्ला, अलाई दरवाजा, ढाई दिन का झोपडा आणि हसन शितून महाल यापैकी कोणती इमारत ही अल्लाउद्दीन खिलजी याने बांधलेली नव्हती? तर ढाई दिन का झोपडा ही अल्लाउद्दीन खिलजी याने न बांधलेली इमारत आहे. सुलतान इल्तुतमिश यांच्या काळात बांधली गेलेली इमारत कोणती होती? इल्तुतमिश यांच्या काळामध्ये शमशी ईदगाह ही इमारत बांधली गेली. ओ हे आपलं करेक्ट आन्सर आहे. सो फ्रेंड्स, आजच्या लेक्चर मध्ये आपण महत्वाचे 73 प्रश्न पाहिलेले आहेत. दिल्ली सल्तनत याच्यावर जे गुलाम घराणं हे पहिलं घराणं आणि शेवटचं घराणं सुलतानशाहीतलं ते लोधी घराणं ठरलंय. तर याच्यामध्ये तुम्ही सगळे प्रश्न ध्यानपूर्वक ऐका. आपण प्रत्येक घराण्याशी रिलेटेड प्रश्न पाहिले आहेत की पहिलं घराणं कोणतं, शेवटचं घराणं कोणतं, त्याच्यानंतर प्रत्येक घराण्याचा कालखंड पाहिला, त्यांच्यानंतर त्यांचे संस्थापक पाहिले आणि त्या संस्थापकांशी रिलेटेड आपण महत्वाचे प्रश्न, त्यांनी केलेलं कामकाज, त्यानंतर ग्रंथ रिलेटेड आपण प्रश्न पाहिलेले आहेत. अशाच संदर्भात आपण त्याच काळातील मध्ययुगीन कालखंडामधील भक्तिपंथ आणि सुफीपंथ रिलेटेड काही क्वेश्चन्स या नंतरच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. सो स्टे ट्यून ऑन आवर चॅनल अँड जर तुम्ही आधुनिक भारताचा इतिहासावरील महत्त्वाचे प्रश्न उत्तरे लेक्चर पाहिलं नसेल तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन नक्की चेक करा. आणि इंग्लिश मास्टर या आपल्या चॅनल मध्ये मी इंग्लिश ग्रामर रिलेटेड प्रश्न कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वपूर्ण आहेत त्यांचे व्हिडिओज तिथे अपलोड केलेले आहेत. सो जरूर चॅनलला तुम्ही भेट द्या. आणि तोपर्यंत COVID-19 वी नीड टू फाईट अगेन्स्ट COVID-19. सो बी सेफ, बी हेल्दी, स्टे ॲट युअर होम ओनली. बाय बाय, टेक केअर.